पाचची वेळ हे पाचचे किती वेळ चालू आहे का चालू आहे ते नारायण आली किती टोटल आहे टोटल तो आमचं 1 वर्ष जरा महिला आणि मुली गायब होत आहेत. महिन्याचा हा आकडा मोठा आहे, गेल्या वर्षाचाही मोठा आहे. सत्ताधारीच काय, पोलीसही नाही आणि आपला पक्षसुद्धा याविषयी आवाज उठवतो नाही. आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये 1,40,000 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. त्यातल्या काही सापडल्या, पण 30 ते 35,000 महिला मुली अजूनपर्यंत सापडलेल्या नाहीत. त्यामुळे बुलढाण्यामध्ये सुद्धा या केसेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर पॉस्कोचे जे गुन्हे दाखल झालेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अहिल्यानगरमध्ये आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सुद्धा या केसेस आहेत. त्याचा नंबर कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये 10व्या का 12व्या नंबरला तिथे येतो. त्यामुळे पॉस्कोच्या केसेसमध्ये लहान मुलीच्या केसेस या जर वाढत असतील आणि आपल्या या महाराष्ट्रात वाढत असतील तर हे योग्य नाही. आणि ज्या मुली बेपत्ता होत आहेत, महिला बेपत्ता होत आहेत, तोही आकडा फार महत्त्वाचा. पण काय होतं की भाषण करत असताना सत्ताधारी बोलतात बघा 1,40,000 महिला या बेपत्ता झाल्या होत्या. अरे पण बरोबर आहे, पण 30,000 कुठं सापडल्यात अजून, त्यांच्याबद्दल काहीतरी तुम्ही बोला. त्यामुळे काही सत्ताधारी शब्दाचा खेळ तिथं करतात, पण याच्यामध्ये आयुष्याचा खेळ मात्र सामान्य लोकांचा त्या ठिकाणी होत चाललेला आहे. चालवतोय. मात्र फास्ट ट्रॅक कोर्टसुद्धा अशा घटनेचा निकाल लावण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही असं समोर आलंय. कारण खैरलांजीपासून तर आजच्या घटनेपर्यंतही कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टाने निर्णय आतापर्यंत समोर आलेला नाही. हे आता बघा ना, काल मी भडगावला जेव्हा गेलो होतो त्याच्यात जे विटनेस होते, नाहीतर ज्यांनी ती घटना होताना नाहीतर त्यांना बघितलं होतं, अशा मुलांनी पूर्वी जी काही तिथं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ज्या पद्धतीने दिलं होतं आता ते स्टेटमेंट द्यायला तयार नाही. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट त्या जल्लद गतीने दुर्दैवाने चालत नाही आणि त्याच्यामध्ये 2दा जज बदलले. त्यामुळे असं जर होणार असेल तर मग न्याय कसा मिळेल. आणि त्याच्यात तिथं जी वागणूक, जो तिथं कृत्य करणारा नराधम आहे, तो मुलगा आहे, त्यावेळेस 18 वर्षाचा होता, तो असा वागतो की जसं त्यांनी काहीच केलं नाही. जेव्हा कोर्टात तो त्या मुलीच्या आईवडिलांना तिथं भेटतो. आता ह्याच्यात शक्ती कायदा व्हावा यासाठी आम्ही का म्हणत आहोत. ठीक आहे, काही सत्तेत असणारे पदाधिकारी आमच्यावर टीका तिथं करत आहेत, पण त्यांना कायदाच कळलेला नाही. शक्ती कायद्याच्या अंतर्गत काही कलम आहेत, त्याच्यामध्ये तपास जो आज 2 महिन्यामध्ये केला जातो, शक्ती कायदा म्हणतो तो 15 दिवसात तुम्ही करा. त्याच्याचबरोबर ट्रायल हे 2 महिन्यामध्ये संपवा, तर आपला हा शक्ती कायदा 30 दिवसाची दिवस त्याच्यामध्ये देतो. त्यानंतर अपील विदिन 6 महिने आत्ता आहे CRPC 374मध्ये. तेच शक्ती कायद्यामध्ये हे कुठंतरी 45 दिवस आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी एक वेगळं तिथं न्यायालय असावं, असे 36 न्यायालय हे तिथं करण्यात आले होते, जेणेकरून लगेचच्या लगेच त्या केसेसचा निपटारा तिथं होईल. आत्ताच होतं आहे काय की एखादी घटना घडते, मग आपल्याला मागणी करावी लागते स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट लावा. पण त्या नवीन कायद्यामध्ये जो शक्ती कायदा आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तिथं वेगळंच एक कोर्ट असणार आहे, जे महिलांचे विषय तिथं सोडवणार आहेत. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हा कायदा येणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी सरकार असताना हा पास केला होता आपण, पण केंद्र सरकारने तो काही स्वीकारला नाही, परत पाठवून दिला. म्हणजे खास सेशन घेऊन या विषयावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे. कारण का आता ज्या मुलींवर अत्याचार झाले आहेत, त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या माता नाहीतर त्यांच्या परिचयाच्या माता, नाहीतर सहजपणे तुम्ही कुठल्याही महिलेला महाराष्ट्रामध्ये विचारलं तुमच्या भावना काय, तर त्यांचं मत आलं की मग आम्ही मुली पैदाच करायच्या नाहीत का, असा प्रश्न जर लोक करायला लागले तर हे आपल्या महाराष्ट्रासाठी, संतांच्या भूमीसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. तपासाची दिशा काय आहे, सध्याचं कोर्ट स्टेटस काय आहे? एकतर तपास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही. अजितदादांच्या बाबतीतच FIR जर झाला नाही, त्यासाठी आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. 0 FIRच्या अंतर्गत तिथं करून मग आम्हाला इथं ट्रान्सफर करायला लागला, पण अजूनसुद्धा तो FIR स्वीकारला गेला नाही. मग या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्र्याच्या विषयाच्या बाबतीत ही परिस्थिती असेल तर मग गरिबाचं काय.
सामान्य लोकांचं काय? जे लोक न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करतात, त्यांना आता कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की मोठ्या नेत्याला जर या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नसेल तर आम्हाला कधी मिळणार? त्यामुळे कुठेतरी या लोकांचा विश्वास हा त्यांनी गमावलेला आहे. तो परत जर आपल्याला आणायचा असेल तर दादांच्या केसमध्ये सुद्धा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पण हे सरकार कदाचित तो जो VK सिंग आहे VSRचा मालक अनेक लोकांची नावं घेईल म्हणून हे सरकार घाबरतंय आणि तपासाला कुठेही दिशा त्या ठिकाणी देत नाही. सर, नेमका आजचा दौरा हा कशासाठी आहे, काय प्रयोजन? आजचा जो दौरा आहे बुलढाणा जिल्ह्याचा तो तसा पूर्वनियोजित आहे. संध्याकाळी एका आध्यात्मिक कार्यक्रमाला तिथं जायचं होतं आणि मग बुलढाण्याला जेव्हा आपण येतो तेव्हा मा जिजाऊंचं दर्शन आपण तिथं घेतो. त्याच्यावर श्री गजानन महाराजांचं पण दर्शन हे अनेक वर्षांपासून मी घेत आलेलो आहे. त्याच्याचबरोबर मग काही कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे साहेबांना भेटत मग संध्याकाळच्या आध्यात्मिक कार्यक्रमाला मी तिथं जाणार आहे. राज्यातली जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, महिलांवर दररोज सातत्याने अत्याचार होत आहेत. तुम्ही अकोल्यालाही भेट देणार आहे. हे पातूर तालुक्यामध्ये मी आत्ताच चाललेलो आहे. आमचे सगळे पदाधिकारी तिथं जाणार आहेत व तिथं असणारे आमदार जे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते सुद्धा तिथे येत आहेत. विषय एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर रोज कुठल्या ना कुठल्या तरी घटना ह्या समोर येत आहेत आणि याच्यात जर आपण बघितलं तर दिवसाला 24 बलात्कार आपल्या या पवित्र भूमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तिथं होताना आपण बघू शकतो. म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं होतात. हे कदापि आपल्याला शोभणारं नाही, आपल्याला पटणारं नाही. त्याच्याचबरोबर काही 4-5 दिवसांपासून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या लहान मुलींच्या बाबतीत म्हणजे ज्याला आपण पॉस्को कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा म्हणतो, या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये 13,000पेक्षा जास्त केसेस या लहान मुलींच्या तिथं झालेल्या आहेत. मग जेव्हा आता काल मी जेव्हा जळगावला गेलो होतो आणि बडगावला तिथं गेल्यानंतर 3 वर्षापूर्वी एका मुलीवर बलात्कार करून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. तिला फार विचित्र पद्धतीने तिथं मारण्यात आलं होतं. 3 वर्ष होऊनसुद्धा त्या पीडित परिवाराला तिथं न्याय मिळाला नाही. मग लोकांचा प्रश्न आहे की कायदा असा असेल तर न्याय कसा मिळेल? त्यामुळे त्या अनुषंगाने कायद्यामध्ये मोठे बदल आपल्याला करावे लागतील. त्यासाठीच आम्ही शक्ती कायदा हा लागू करावा आणि त्यासाठी स्पेशल सेशन घ्यावं याच्यासाठी सरकारकडे तिथं विनंती करत आहोत. पण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची अतिशय वाईट आणि हलाखीची झालेली आहे. रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहत आहे, प्रसिद्धी देत आहे असं संजय गायकवाड हिरोगिरी करत महाराष्ट्रभर फिरत आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. कोण म्हणलं? संजय गायकवाड. नाही काय आहे की तुम्ही प्रश्न करत असताना अशा लोकांचे प्रश्न मला विचारा की ज्याच्याबद्दल आम्हाला बोलायला पण बरं वाटेल. आता आपण जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत. जिजाऊंच्या भूमीमध्ये असताना तिथं जर महिलांबद्दल बोलताना जर एखाद्या व्यक्तीला तारतम्य नसेल तर मग या भूमीचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि या भूमीतून या मोठ्या शहरातून ते जर आमदार असतील आणि भूमी इतकी पवित्र आहे म्हणजे संतांची भूमी, महामानवांची भूमी, मोठ्या पत्रकारांची भूमी, विचारवंतांची भूमी आणि याच्यात महिलांबद्दल वापरलेले उच्चार शब्द हे कोणाला तरी पटणार आहेत का हे तुम्ही विचारा. त्याच्याचबरोबर तुम्ही बोलत असताना महाराजांबद्दल बोलता आणि बोलता तुम्ही महाराजांचा पण अपमान करता, ही त्यांची लायकी आहे. त्यामुळे अशा लायकींच्या लोकांबद्दल आपण बोलून न तुमचा न ऐकणाऱ्यांचा न माझा त्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे असं मला वाटतं. संजय राउत ने कहा है कि मुख्यमंत्री फडणवीस जब से बने हैं और वो गृह मंत्री भी है तब से लॉ एंड ऑर्डर बिगड़ चुकी है, उन्होंने नैतिकता स्वीकारते हुए इस्तीफा देना चाहिए. क्या लगता है आपको? देखो अगर आंकड़ेवारी आप देखेंगे तो आंकड़ेवारी यही कहती है कि 2014 के बाद महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बहुत ख़राब हुई है. उसी के साथ जातिवाद धर्मवाद बहुत हाई लेवल पे वहाँ पे बढ़ा है. अगर ओवरऑल 10 साल की अपनी ग्रोथ देखो, मुझे इंडस्ट्रियल ग्रोथ देखो या GDP देखो, उसी के साथ पर कैपिटा इनकम देखो लोगों का, तो जिस तरीके से गुजरात का बढ़ा है, जिस तरीके के तमिलनाडु का बढ़ा है, तेलंगाना या आंध्रा का बढ़ा है, उस तरीके से महाराष्ट्र का नहीं बढ़ा. उसी के साथ अगर आप सिचुएशन देखो महिलाओं के ऊपर अत्याचार वो अनफॉर्चुनेटली वहाँ पे बढ़ते जा रहे हैं. करप्शन के केसेस वहाँ पे बढ़ते जा रहे हैं. तो कहाँ ना कहाँ तो भी कुछ तो गलत महाराष्ट्र में हो रहा है. कायदा व सुव्यवस्था अगर आप देखो महाराष्ट्र में कहाँ पे भी घूमने के लिए महिलाओं को डर नहीं लगता था, लेकिन आज 7 के बाहर जाने के लिए उनको डर लग रहा है.
बच्चियों को डर लग रहा है। तो ये सब इंसिडेंट्स डेफिनेटली लास्ट 10 साल में 12 साल में वहाँ पे बड़े हैं। इसके पीछे कौन जिम्मेदार है वो देखना पड़ेगा।